वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय। अध्याय 22 श्री गणेशाय नमः। जय जयाजी कमलकांता कमलनाभा कमलपत्राक्षा दुःखार्ता पुढे ग्रंथ रसाळ बोलवी भक्तिसार ग्रंथ हा रत्न बोलवी श्रोत्यांकारण मागील अध्याय गोरक्षनंदन मच्छिंद्र घेऊन गेला असे नेला तरी किलो तळा बुडालीशे शोकाब्दी जळा तै उपरीचर वसू तरुणी आगळा काढावया पातला स्थावर बोधाची बांधून सांगडी शोकांधिक घातली उडी शब्दार्थी मारुनी बुडी धैर्य कासे धैर्यली धरिल्यावरी बाहेर काढूनी म्हणे मायो सावधानी शोक सांडी अस्वास्वत गहनी शाश्वत नाही काहीच। उपरिचर वसू हिला मैनाकिनीला उपदेश करतायत। आता सुरुवातीला तोच उपदेश असणार आहे। किलो तळा तिला उपदेश करतायत। उपरिचर वसू उपरिचर वसू हे मच्छिंद्राचे वडील आहेत, म्हणजे उपरिचर वसू तर त्यांचा उपदेश आता हा इथं थोडस तुमच्या लक्षात येईल नंतर। पहातेपणी जे जे दृश्य ते आभासपणी पावे नाश तू शोक करशी शब्द प्राप्ती श्लाघ्य तू ते लागेना तू कोठीन मच्छिंद्र कोण स्वर्गभूमीचा झाला संगम योग तिथुका भोग काम सरून गेला जननी तू अससी स्वर्गवासिनी मच्छिंद्रस्तविला जन्मोनी परी प्रारब्धे सहज योगे करुणी गाठी पडली उभयता पडली परी मच्छिंद्रनाथ स्मरोने गेला आपले हित तू आपले स्वहित निश्चित सांभाळी की जननी। मच्छिंद्रनाथांनी त्यांचं हित पाहिलं आणि ते पुन्हा गोरक्षनाथांबरोबर निघून गेले। आता तू तुझं हित बघ, तू झालीस पदच्युत तरी ते सांभाळी निश्चित तरी आता मानुनी व्यक्त होऊन चाल जननी। तू शापामुळे इथं आलीयस, आता तू शापमुक्त झाली, मच्छिंद्र निघून गेले, तू शापमुक्त झाली, आता तुला पुन्हा स्वर्गात यायचंय, तेव्हा हे उगीच दुःख करत बसू नकोस। तू पातली सिंहल द्वीपी मग मच्छिंद्र योगे स्थावर कंदर्प पुढे होईल शुद्ध संकल्प मच्छिंद्र दृष्टी पाहून या 12 वर्ष झाली यापूर्ण तू ते भेटवीन मच्छिंद्र नंदन मैननाथादी तपोधन गोरक्ष दृष्टी पाहशील तू। 12 वर्षानंतर पुन्हा तुला मच्छिंद्रनाथांची आणि तुझ्या मुलाची म्हणजे मीनानाथाची गोरक्षनाथांची भेट मी तुला घालून देईन। म्हणशील यावया मच्छिंद्र नंदन काय पडेल त्या कारण सिंहल द्वीपी पाक शासन महामक आरंभील तेव्हा विष्णू विरीची रुद्र तयास्थानी येती भद्र सकळ देवाधिक मित्र चंद्र एका ठाई मिळतील ते नवनाथादी प्रतापवंत ऐक्य करील शचीनाथ गहिनी गोपीचंद भरतरी सहित एका ठाई मिळतील। हे सगळं शेवटी शेवटच्या अध्यायावर शेवटच्या किंवा त्याच्या आधीच्या 39व्या अध्यायामध्ये सगळे नाथ एकत्र येऊन भंडारा करतात, सगळ्या देवांना वगैरे बोलवतात, सगळे त्या ठिकाणी सगळे जमा होतात। तरी आता शोक का व्यर्थ सांडी प्रांजळ करी चित्त विमानारूढ होऊन त्वरित सिंहल द्वीपीत चालकी ऐशे ऐकुनी मैनाकिनी महाराज स्वशूर प्राज्ञी म्हणजे सासरा आहे ना, उपरीचर वसू तिचा सासरा, मच्छिंद्रनाथाचे वडील म्हटल्यावर तिचा सासरा। 12 वर्ष मच्छिंद्र नयनी दावी नाहीशी म्हणत तसा तरी मखमंडप पाक शासन करो आत्मान करो पूर्ण जरी मज दावाल मम नंदन तरी मज भाष्य द्यावा की भाष्य दिल्या अंतरपृष्टी विश्वास रत्ना रक्षिण पोटी मग हे शोक दरिद्र पाठी चित्त सांडील महाराजा ऐशे बोलता मैनाकिनी स्वसुर हास्य करी अननी मग कर्तळ भाष्य देवोनी संतुष्ट केले सुनेली यावरी बोले किलो तळा माते नेता स्वर्ग मंडळा परी नृपपणी या स्थळा कोणा लागी स्थापावे। आता या राज्याचा राजा म्हणून कोणाला
मला तर घेऊन चाललात तुम्ही. मीननाथ मच्छिंद्रनाथ बरोबर निघून गेला. येरू म्हणे ऐक वचन, सवे सेवेशी आहेत क्रियावान, दैर्भामा उत्तम नामाने राज्य तिथे अर्पिका. दैर्भामाला राज्य दिले. मग अवश्य म्हणे मैनाकिनी दैर्भामा राज्य असणी बैसविली अभिषेक करून राज्यपदी ते दवा. राज्य ओपुनी दैर्भामा मिळती झाली विमान संगमा. परी सकळ देशींच्या शैल्यरामा शोकाकुळ झाल्या की म्हणती मायो शुभाननी तुम्ही जाता आम्हासे टाकोनी. आम्हा पाडसाची हरिणे दयाळ मा असी तू. असो ऐशा बहुत शक्ती शैल्या शोकाकुलित होती. मग तितक्या समजावून युक्ती विमान यांनी अरुडली. दैर्भामेशी नीती प्रकार सांगून युक्ती समग्र यथा समान प्रजेचा भार सांभाळिका साधनी. जेथील तेथ हित फार तैसे केले गोचर. मग विमान आपले स्वसूर स्वर्गामागी गमता गेले. असो विमान पावे द्वीपाप्रती पदा स्थापिली ते युवती. मग तो उपरीचर सहज गती आपल्या स्थानापै गेला. जैसे दीन खेळ मिळे चरुदाती पक्षी कुळे. एरी होता सायंकाळी आपल्या स्थाना सेविती. त्याची न्याय उपरी दक्ष आणि किलो तळा पद्मिनी प्रत्यक्ष शाप मोचन सायंकाळ स्थाना पावली आपल्या. की अवधीच्या पार जीवन व्यापी महिते मेघ मुखाने परी ते पुन्हा सरिता ओघाने ठाईच ठाई जातशी. त्याची न्याया स्नुषास्वसूर पावते झाले स्वस्थानावर. परी ते इकडे नाथ मच्छिंद्र गौड बंगाली पातला. त्यांचं मीननाथ स्कंदी वाहून मार्गावरी करीती गमन. तो शैल्य देश सीमा उल्लंघून गौड बंगाली पातली. मार्गे लागता ग्राम कोण त्या ग्रामात संचरून गोरक्ष भिक्षा आणि मागून उदरापुरती तिघांच्या. ऐशे परी निर्वाणपण मार्गी करिता ती गमन. तो कौल बंगाल सांडून गौड बंगाली पातले. मार्गी चालता सहज स्थिती ते कानिफापूर्वी भेटला तयांप्रती. तेथे पातल्या त्रिवर्ग मूर्ती गमन करिता मार्गाने. तेच येताची गोरक्ष जेठी स्मरण झाले तयाच्या पोटी. की अच्युत वृक्षापोटी कानिफाची भेट झाली. मागे नाही का झाली परे हे उत्तम स्थान महायशस्वी पुण्यवान. माते दाविले श्री गुरुचे चरण जैसे चुकल्या वत्सासी. प्रत्यक्ष माझी मच्छिंद्र राणी गेली होती आदित्य पटराणी. मी पाडस राणी निर्ल्यावाणी लागत असे. की मज वत्साची गावली सहज राणी चरावया गेली. शैल्या व्याघ्रे अव्वाटिली ती भेटविली रायाने. मग स्कंदी होता नाथ मीन खांद्यावर तया लागी मही ठेवून दृढ पायी केले गमन. नेत्र वस्त्रू लोटले. ते पाहून मच्छिंद्रनाथ बोलता झाला गोरक्षाते. म्हणे बाळा अश्रुपात निज चक्षुषी का आले का रडतोस. ऐसे बोलता मच्छिंद्र नंदन मग सकळ दुःखाचे मंडन ते गोरक्षे चित्ती प्रविष्ट होऊन नेत्री निरापार लोटले. सांगू जाता मुखाने तो कंठ आलाशे वरून. मग क्षण एक तटास्थानी बैसून स्थिर चित्त पै केले. जसे आकाशी अब्र दाटता पुन्हा निर्मळ होई तत्वता. तैसे दुःख मोह चिंता टाकून निर्मळ पै केली. मग बद्रिकाश्रमापासून कथा दुःख व्यावृत्ती अतिगहन कानिफा भेटीपर्यंत वधून ठाव यशस्वी म्हणत असते. याची ठाई कानिफा भेट झाली माते कृपा जेठी. तुम्ही शुद्ध तगवागबटी येथेची लादली महाराजा. तरी हे स्थान पुण्यवान तुमचे दाविले मज चरण. तरी हे स्थान धनवंत पूर्ण चुकले धन मज दिदले. दुःख सरिते प्रवाही वेष्टी बुडता वाचविली देऊन पृष्टी. की दुःख व्याघ्राच्या आसुरुनी होती माये भेटी केली असे. की तुमचा वियोग प्रलय नळ त्यात मी पडलो होतो बाळ. परी जगानोय हा गणशीतळ माते झाला महाराजा. की तुमचा वियोग कृत्तांत पाश लागला होता मम कंठास. परी जागानोय हा सुधारस मग भेटला महाराजा. ऐशी म्हणून वारंवार नेत्री लोटली अश्रुपूर. परम कनवाळू नाथ मच्छिंद्र हृदय धरला गोरक्ष. मुख कुरवाळून आपले हसते सत्सिच्याचे अश्रू पुशीत. मनात म्हणे हा भाग्यवंत गुरुभक्त एकचे हा. मग गोरक्षाचे समाधान करून या मच्छिंद्र नंदन. मग मीनानाथाकडे घेऊन ऊठ वत्सा म्हणत असे. पुढे मार्गी करिता गमन जालिंदराचे वर्तमान. सांगता झाला गोरक्षनंदन श्री मच्छिंद्र कारण. गौड बंगाल हेळा पट्टण तुमचा गुरु जालिंदर पूर्ण. नाथबंती हा अनुग्रहा कारण श्री दत्ताचा निर्वत. ते महाराज योग भ्रष्ट पावला आहे महाकष्ट. गोपीचंदे करून अनिष्ट महागर्ती घातला. मुळापासून सकळ कथन मच्छिंद्रा केले निवेदन. परी नाथ मच्छिंद्र ते ऐकून परम चित्ती क्षोभ. म्हणे ऐसा राजा आहे नष्ट तरी आता करीन त्याचे तळपट. नगरी पालथी घालीन सुगत मही पालता मिरविन तो. ऐसे बोलून विक्षेप चित्ती पुढे मागे परमगती. एक दोन मुक्काम साधिती क्षिती हेळा पट्टणी पातले.
ग्राम निकट ग्रामस्थ भेटती त्या ते वृत्तांत विचारित जाती ते म्हणती कानी पयवण चितीन मुक्त केली जालिंदरा. राया गोपीचंदा अनुग्रह देऊन जगी मिरवला अमरपणी तिने गुरु दीक्षा घेऊन तपालागी तो गेला. राया मुक्त चंदा स्थापून राज्यपदी राज्यासन देऊन या अग्निनंदन तोही गेला षण्मास. सकळ कथा मुळावून मच्छिंद्राची सांगितली ग्रामस्थांनी ते मच्छिंद्राचे पडता श्रवणी शांतपणी मिळवला. जैसा प्रलया नळावरती धनवृष्टीची होय व्यक्ती मग सकळ उबाळा पाहुणे अति अदृश्य होय पावतो की साधका पातला असता की श्री गुरुचा संसर्ग होताची सिद्धकाची व्यथा नासून जाय ती क्षणी की तम निसाळ दाटल्या आवणी उदय होताची वासरमणी मग सकळ तम नाश पाहुणी दिशा मिरवती उजळल्यात अन्याय मच्छिंद्र संताप ग्रामस्थ बोलता झाला लोप शांतीवरून मोह कंदर्प चित्ता माझी द्रवलासे. यापरी तो मच्छिंद्र नंदन ग्रामस्था मुख्यत्वे करून अधिकारी राज्य निपुण कोण आहे प्राज्ञिक तेथे एरिवंती योगद्रुमा श्रेष्ठ कर्णिका राजा उगमा मैनावती शुभानना प्राज्ञिकवंत मिरवतसे. मातेने अर्थ धरून पुत्र मिरवलाजी अमरपणे तुष्ट करून जालिंदर मन अमर झाली आपणही. ऐशे बोलता ग्रामस्थ युक्ती मनात म्हणे मच्छिंद्र येती ऐशी प्राज्ञिक आहे सती भेटी घ्यावी ती याची. ऐशी धृती चित्ती कल्पून चालते झाले त्रिवर्गजन ग्रामद्वारा शीघ्र येऊन द्वार रक्षका सांगती म्हणती जालिंदर जो प्रज्ञावंत तयाचा सहोदर मच्छिंद्रनाथ ग्रामद्वारी आहे तिष्ठ जाऊन सांगा सतीशी. लक्षात येते आहो द्वारपाळ सांगा चला होता वेळ मैनावती लक्ष्मी सकळ वृत्तांत तिचा निवेदिता. ऐशी द्वारपाळ ऐकून मच्छिंद्रा करिते झाले नमन म्हणती महाराजा आज्ञाप्रमाण श्रुत करू सतीशी म्हणती महाराजा मच्छिंद्र जती जालिंदरा सहोदर म्हणतो क्षिती तो येऊनी ग्रामद्वारापती तिष्ठत आहे महाराजा. ऐशी ऐकून मैनावती म्हणे कैशी वृत्ती कैशी स्थिती कैशी आहे भूषण व्यक्ती अभ्यासान अभ्यास दीक्षिते. तेरी म्हणे जी महाराजा कनक कांती तेज पुंजा बालार्क किरणी विजय ध्वजा आम्हा लागी दिसत असे मायवा आम्हा दिसतो ऐसा की न पावला योनी संभव असा अवतार दीक्षे स्वर्गवासा करील जना वाटत असे. शैली कंताले योनी भूषण शिंगी सारंगी समागम कोबडी पावडी करी कवळून उभाद्वारी असे तो आणि एक सत्शिष्य त्याशी संग्रही आहे सुख सेवेशी परी तो शिष्य समान अभ्यासी आम्हा लागी वाचत असे. धृती वृत्ती दीक्षे लागून ज्ञान वैराग्य स्वरूपवान आम्हा लागी समसमान गुरु शिष्य वाटती. त्याची रीती स्वरूपापार तानुले एक असे किशोर परी त्रिवर्ग स्वरूप सागर नक्षत्रमणी भासती. ऐशी सांगता द्वार रक्षक मंत्री पाचरीला प्रत्योदक मग स्वये घेऊन सुखासन कटक सामोरी जात असे युवती. कटकासवेद्वारी येऊन वंदिती झाली मच्छिंद्र नंदन मग त्रिवर्गाते सुखासन ओपुनी नेतसे मंदिरा. नेताची मंदिरा राजभवनी भावे वैसेविली कनकासनी षोडशोपचारे पूजुनी मुनी नम्रवाणी गौरविले. हे महाराजा तपोसविता कोणीकडून येणे झाले आता कळतंय का. आम्हा अळशावरी सरिता प्रेमांबू लोटत असे की दारिद्र्याचे द्रव्य हरण करू मांदूस धावली आपण की चित्ताबोधी अंतकरण बुडता धावे चिंतामणी की मृत्यू समयी हस्तपादास ओढिता परम दुःख क्लेशास्ते पाहुणी अमर पियुष धाव घेत कृपेने की तृषा संकटी क्रांतो गंगाओग आला धावून की क्षुदे पेटला जठराग्न पयोब्धी तो पातला तन्याय अभाग्य भागी येथे पातले तुम्ही जोगी. मैनावती म्हणती परी कोणाच्या वचन प्रसंगी आम्हा दर्शवा महाराजा. एरी म्हणे ओ माते ऐक ओपरीचे रोसू माझा जनक मच्छरेही देहाधिक आम्हा लागी मिरवत असे. या परी श्री गुरु ज्ञान दृष्टी तो अनुसयासुत शुक्तिके पोटी तेने कवळूनी मवळी मुष्टी वरदपत्री मिरवला. मज अनुग्रह प्राप्त झाला त्यावरी श्री जालिंदराला प्राप्त होऊन वैराग्याला घोषवी तशी जन्य धाकटा बंधू गुरु भक्त मज विराजला जालिंदरनाथ परिया ग्रामी पापी अवस्थेत पावला हे ऐकले म्हणून उग्रता धरून पोटी लंघित आलो मही पाठी परी उत्तम संग्रह ग्रामजेठी समस्तांनी सांगितलं. मी काय इथं आलो तर जालिंदराला गर्तेत गाडलो होतो मी ऐकलं आणि त्याच्यासाठी मी आलो होतो. पण इथं आल्यावर ग्रामस्थांनी मला सगळा वृत्तांत सांगितला. कानी पाहिली त्यांनी जालिंदराला गर्तेतून बाहेर काढलं गोपीचंद राजांना अमर केलं ते तपासाठी निघून गेले. हे सगळं वृत्तांत आम्हाला सांगितलंय त्यामुळे आता मी शांत आहे. तेने करुणी कोपकंदर्प झाला जननी सर्व लोक तरी तू धन्य ज्ञानदीप महिवरी असती हो आपल्या हिताशी गृही आणून शेवटी परमप्राज्ञ करून तुवा मिळवला स्वानंद घर धन्य धन्य असती तू धन्य धन्य मही ऐक निवटुनी पूर्वज पातक दोंदी
सनातपणाची घेऊन वेग स्वर्गवासा विरवेशी तरी तारकालोका 42 कुळा झालीस भवाब्दी रसा की भगीरथ भूप पितृ उद्देशा मिरवला शेत्रिभुवनी की विनयतेचे दास्यपण गरुडे साठवले पियुष देऊन देवी तुकुळात सकळा कारण तारक झालीशी सर्व काळी ऐशनाथ बोलता युक्ती चरणी माता ठेवी सती म्हणे महाराजा कृपामूर्ती सदैव केली तुम्हीच तुमच्या दृष्टीचा सहज झळकू कृपापात्र वरीला मशकू मग प्रज्ञे मोहश ठकू मिरवला आहे महाराजा हा तुमचे पडीपाडे न येती कल्पतरू झाडे परिस वासने समान कोडे बरे वाईट मिरवत असे तुमची चेहरे बघतो तैशी तुमची नवे स्थिती साधक कल्याण मिरवीमती की परिसदेता समान गती बरे वाईट मिरवत असे परिसलो असे करी कनक परी स्वदीक्षेशी न तुटे दी तेवी तुम्ही नोहेक साधक आपले समन करिता की ऐशी उद्धार पूर्ण कोटी तुम्ही मिरवता महिपाटी उदार तरी समता ओटी मेघ अपुरा वाटत असे मेघ उदार म्हणती लोक परी तो अपुरा ओसरे उदक तस्मात तुमच्या उदारी दोन दिक समता पदासी मिरवेना तरी तुमची वर्णिता स्तुती अपूर्ण अशी माझी मती ऐशे म्हणून मायनावती चरणी माथा ठेवीत असे मग आसन वसन भुसनाशयी अन्नपानादी अन्य पदार्थ सिद्ध करून मनोरथ तुष्ट करीती नाथाशी 3 रात्री वस्ती करून सर्व आशीर्वाद देऊन मग निघता झाला मच्छिंद्र नंदन गोरक्षनाथादी करून या सकळ कटका सहित बोळवो निघाला चंद्रमुक्त मैनावती आणि ग्रामस्थ एक कोस बोळविली सकळी चरणावरी ठेवून माथा परत ते झाले बोळवणी नाथा मग आपले सदिनी येऊन तत्वता धन्य धन्य म्हणतात एरीकडे मच्छिंद्रनाथ त्रिवर्गादी गमन करीत ग्रामोग्राम मुक्काम साधित जगन्नाथी पातली कुठे जगन्नाथ तेथे करुणी उदधी स्नान जगन्नाथाचे घेऊन दर्शन 3 रात्री तेथे राहून तीर्थविधी सारेला तो तेथून निघोनी पुन्हा मार्गी गमन करीती मग येऊनी तो सौराष्ट्र ग्राम मुक्काम प्रसंगी जाऊन तेथे राहील सौराष्ट्र रात्र क्रमणी जैशी तैशी दुसरे दिनी मित्रोदयाशी मित्रोदय म्हणजे सूर्योदय गोरक्ष संवारोनी भिक्षा जोडीशी भिक्षे लागी प्रवर्त भिक्षा मागोनी सदनो सदनी परमश्रमोनी आला सदनी तो येरीकडे शिबिर स्थानी शयनी असे मीनानाथ तो मच्छिंद्रनाथाने उठून बैसवीला शौचा कारण लहान होता ना तो शौचाला बसवलं त्याला मीनानाथाला तो ते संधीत भिक्षा मागून गोरक्षनाथ पाठला त्याच वेळेस गोरक्षनाथ गावातून भिक्षा मागून दमून बिचारा आला ग्रामात हिंडता सदनो सदनी श्रमे विटलाशे म्हणे कंटाळा आला होता फिरून आणि दमला होता तो येताची स्थानी श्रमोनी मच्छिंद्रनाथ बोलत असे म्हणे गोरक्षा मीननाथ शौचाच बसवेला आहे गल्लीत तरी तू त्या ते प्रक्षाळून त्वरित घेऊन ये पाडसा याला जाण धुवून आण त्याला ऐशे बोलता मच्छिंद्रनाथ भिक्षा जोडी ठेवून ते लक्ष्मी पातला मीनानाथ गल्ली माझी जाऊन या तो मीनानाथ परम आज्ञान आता लहानच होता तो हस्तपाद भरले विष्टेने अंग व्यक्त गोरक्षी विष्टा पाहून परम चित्ती विटला काय म्हणाला आता काय करावं नाही का मनात म्हणे मच्छिंद्राशी की परम अशी विवशी विषय उपद्रव संन्यासाची व्यर्थ कसा पाहिजे कशाला संन्यासाला बोरण सोर पाहिजे मनातल्या मनात तो थोडासा वाईट आहे की कबरी भारावीन बोडकी कुंकू खटाटो फुडकी देवी मच्छिंद्र म्हणे उपद्रव विषय काय सुचला हो जी मुळातच बोडकी बोडकी म्हणजे विधवा तिला कुंकू शोधायचे खाटाटोप करण्याचं कारणच काय विधवेला कुंकू शोधायचं काय खाटाटोप तसं संन्याशाला काय पोरण सोरण बायकान कशाला पाहिजे नाही का जन्मांदाशी आवनी तोची सांभार रक्षिकानी निगडी मनुष्या षड्राशांनी खटाटोप कसा की परम भ्याड सोडी सदर शस्त्र सांभार परी संगोपन ज्याचे काय आसन वसन त्या वस्त्रभूषणा कसा की राणीची रान सावध उन्मत द्रव्य देऊन त्या करावे शांत देवी निष्पृहता विषय अत्यंत गोड काहीच वाटेना ऐशे बोलले गौरनंदन मीननाथे करी कवळून बर दुष्ट करी मच्छिंद्राकारीने उचलून ते धवा विष्ट व्यक्त मीननाथ पाहून मच्छिंद्र बोलत म्हणे गोरक्षा सरिते अंत धुवून आणि बालका आराधाला म्हणला ते नदीवर घेऊन जा ते तिकडूनच धुवून आण त्याला अवश्य म्हणून गोरक्षनाथ तैसाच उठून सरिते जा सरिता म्हणजे नदी संचार करिता सरितेत तो उत्तम खडक देखला
चांगला मोठा खडक पाहिला. देखिले परी एकांत स्थान, आजूबाजूला बघितलं कोणीच नाही. मनात म्हणे न्यावे धुवून, परी अंतर्बाह्य मळी निवटवून नाथा लागी दाखव. याला आतून बाहेर धुवायला पाहिजे म्हणला. आतूनही धुवायला पाहिजे, बाहेरूनही धुवायला. ऐसे विचारून चित्तात पदी धरला मीना, धरला तगडीला. खडकावरी आपटून त्वरित गत प्राण पैकी आला. जोरात फिरून आपणला खडका धुवायचा ना. कपडे कसे धुतो आपण, आपटून फिरून पार. त्याला काय एकदा आपटल्यावर सापला. सरिते उदक असे अपार, त्यात प्रवेश झाले रुधिर. रक्त सगळीकडे नदीत रक्त. ते सर्व अपार जलचर भक्ष्य म्हणून धावले. मत्स्य मगरी कंबद देही मग तळपती त्या प्रवाही. ते अपार जलचर पाहून डोईल मनात म्हणत असे गोरक्ष म्हणजे जीवे गेला मीना ना, तरी याचे घालो सदावर्त. सदावर्त म्हणजे काय? अन्न छत्र. एका जीवावरी तृप्त होत आहेत जीव सकळे. एवढे पाण्यातले जीव आलेत, मगरी मासे सगळे. हा एक मेलाय, पण किती जगतील त्याच्यावर. अन्न छत्रच घालून टाकू म्हणे, देऊ यांना खायला. ऐसा विचार करून म्हणे त्वचा घेतली काढून, त्याचं कातड घेतलं काढून. रती रती मांस तुकडे करून जलचराती ओपी. तुकडे तुकडे केले मांसाचे, त्याच्या दिले खायला मगरींना माशांना. उरल्या असती त्या जळात टाकून तेच उठला ना. जास्त हाडे उरली ते दिली नदीत टाकून, कातड घेतलं. परी त्या जळा नशी अंतन अस्ति तळी व्यक्त झाल्या. आयशे करिता गौरंधन मास ते सकळ गेले आटून. मास सरले आतडे पूर्ण जळचरा ते बसले. सगळं खाऊन घातलं. एक त्वचेरहित भाग, काही न ठेवी वरती अव्यंग. फक्त त्वचा ठेवली, बाकी काहीच ठेवलं नाही. खडकी पवित्र करून चांगलं. आणि तो खडक चांगला धुवून का टाकला, त्वचा घेऊन चालला. त्याचं ते कातड घेऊन निघाले. चालला परी तो सदनी शिबिरी नशे मच्छिंद्र मुनी. सांभवी अर्था बाजार भुवनी संचरला से महाराज. तो येताचे तेथे मच्छिंद्रनाथ, मग तान्हा पसरी प्रावरणी त्वचे. मित्र रश्मी पाहुणी वाद सुकावया घातला. त्याला दिला छापरावर टाकून वाळत. येतो एरीकडे मच्छिंद्र नंदन, शांभवी आलाशे घेऊन. कांदा कुप्ता सिद्ध करून आसनावरी बैसला. बैसला परी गोरक्षा ते म्हणे बारे कोठे मिनानात. येरे म्हणे धुवून त्यातून स्वच्छ आणला महाराज. स्वच्छ धुवून आणलाय तुमचा मेनानाथ. मच्छिंद्र म्हणे आणले परी कोठे ठेविलं न दिसे नेत्री. आणलाय पण डोळ्याने दिसना, कोठे ठेवलाय. येरी म्हणे तान्हा प्रावरीन सुकू घातला महाराज. वर छपराव सुकत घातलाय. म्हणे मच्छिंद्र काय बोलची, घातला सुकायचे म्हणजे येरी. येरी म्हणे की असत देतो मशीन भाषेत माझी वाटत असेल. अरे काय म्हणतोय वाळत घातलाय तुला, तुम्हाला खोटं वाटतंय का म्हणे. तरी बाहेर शीघ्र येऊन स्वचक्षुने पाहावे लोक. तुम्ही स्वतः बाहेर चला, तुम्हाला खोटं वाटत बसवतो. आणि तुमच्या डोळ्यानं पहा, त्याला मी छपरावर वाळत घातलं. आयशे बोलता मच्छिंद्र नंदन तो चिक्षणी बाहेर येत असे. म्हणे कोठे रे मीनानाथ. परी पाहता म्हणे तान्हा प्रावरणात. न्याहाळून पाहते देखील त्वचित धरणी अंग सांगितले. ते कातड वाळत घातलेलं पाहिलं, दिला अंग टाकून. बाप आहे ना तो. म्हणे आहारे काय केले, बाळा माझे कैसे मारविले. अंग धरणीवर टाकिले वरी लोडे गडबडा. आहा म्हणून मृत्तिका उचलून घाली वदनी. आणि वक्षस्थळा पेटवणी शोक करी आक्रोशे. परम वयारंबळत उठ उठवणी त्वचा कवळीत. हृदय लावून आठवीत बालकाच्या गुणात. आहा तुझा मी असे जनक परम शत्रू होतो एक. जननीचे तोडून बालक तुझा आणलीशे कैशी म्या. बारा आई जवळ होता, कसं काय आणलं म्हणला. मीच तुझा शत्रू झालो, तुला घेऊन आलो. म्हणे आहारे मीनानाथा मज सांडून कैसा गेलास आता. एकटा परदेशी सोडून तत्वतान मार्ग मिळाला तुझ केवी. आता तू ते किलो तळा कोठून पाशील मुख कमळा. आ तुझा कापिला गळा कैसा येथे आणून. बालका स्त्रियांचे राज्यात भुभुकारे पावशील मृत्यू. तिथं ठेवला सदम भुभुकारानं मृत्यू झाला असता, म्हणून तुला घेऊन आलो. म्हणून वारे तू सियतन रक्षणातले आणले. आणले परी तुझ निश्चित कृतांत झाला गोरक्षी जते ऐशे म्हणून धरणी प्रती अंग टाकी धडाडूनी. पुन्हा उठे मच्छिंद्र नंदन त्वचा हृदय धरी कवळून. म्हणे बाळा तुझ समान पुत्र कैसा मजा आता. आ बाळाचे चांगुलपण मग भासतेचे जैसा मदन. आ बाळाचे उत्तम गुण कोणा अर्थी वर्णुनी. बाळा लोटली 3 वर्ष परी काय सांगू. मंजूळ बोलणं 3 वर्षाच होत लहान.
हात आता ऐशे म्हणून हाक मारी होता की मला हाका मारायचा. बारे तनु असता कोवळी परी शैनीहून उठशी उशक काळी माता ठेवणी मम पद कमळी आहो तात ऐशे म्हणशी. बा तू वसत होताशी मम शेजारी मर्यादा रक्षित होता अंतरी अरे कठीण वागुत्तरी शब्द वहिला नाही म्या. बारे भोजन करिता ताटी चतुरपणाची परमहातवटी आपल्या पुढे ठेवून दृष्टी ग्रासादेशी बालका आहा आहा मीनानाथ बाळा परमज्ञानी वाचा रसाळा लिप्त कदा नवेशी मला शुद्ध मुख कमळा मेरे देशी. आहा वारे चक्षुग्राना कधी न पाहिले तुझे मलिन आज तुझे अंग विष्टे वेष्टन कैसे मंगल जावया. नाही का बारे कधी मज वाचून न राशी एकांतपण आजीचे दिन शैनी सोडून कैसा परत गेलाशी. बारे माय तुझी किलो तळा तिचा कधी न पाशी लळा असली शैनी मज पासून बाळा पहिले झाला नाहीस तू कधी आई का झोपला नाही तू माझ्याकडेच राहायचा वगैरे त्यांचा विलाप चालू आहे मच्छिंद्रनाथाचा. बारे माय तुझी किलो तळा कधी न पाहाशी लळा असनी शैनी मज पासून बाळा पहिले झाला नाहीस तू तरी ऐशे असून तुझे मनी आजी मज गेलाशी सोडूनी आहा एकदा येऊन येऊनी मुख दावी मज बाळा. ऐशे म्हणून मच्छिंद्रनाथ हंबरडा गाई समान फोडीत आहा माझा मीनानाथ कोणी दाखवा म्हणत असे. भूमिलोळे अश्रुनयनी नेत्री ढाळीतान सामाय पाणी वक्षस्थळादी पिटून आवनी दाखवा म्हणे मीनानाथ. ऐशे म्हणून आक्रंदक ते पाहून गोरक्षनाथ मनात मध्ये आद्यापी भ्रांतन गेली नाही श्री गुरुची अजूनही यांची भ्रांत गेलेली नाही. मग पुढे गोरक्ष होऊन म्हणे महाराजा का घेता अज्ञानपण कोण तुम्ही कोणाचं नंदन करीती रुदन त्यासाठी. अहो पुढते पाहता कोण मेला अशाश्वताचा भार हारला जे मारणार होत तेच मेलय मरतय कोण नाही का. शाश्वताच्या आचळ आहे बोला कदा काळी न मरेतो. शरीर मारणारच होत आज नाही तर उद्या मारणारच. शरीराला ज्याच्यामुळे जिवंतपण आहे ते तर मरत नाही ना. हे शरीर मरल पण मी ज्याच्या सत्तेनं बोलतोय ते मरणार आहे का. तुम्ही ज्याच्या सत्तेनं ऐकतात ते मरणार आहे का नाही. मरत तर शरीर मरतात मग ते मेलय तर शरीर मेलय मीनानाथ कुठे मेलाय. अहो तुमचा मीनानाथ नामधारी असे त्यात तो कदा न मरे योजिल्या घात आहे शाश्वत महाराजा. शरीर मेलय ना तुम्ही कशाला रडताय. तो कदा न मरे शस्त्रघातांनी त्या तेन दाळी कदा वन्नी अनिल न सोशीना बुडवी पाणी शाश्वत चिन्नी नांदत असे. नाही का नैनम छिन्नंती शस्त्रानी नैनम दहती तावका न चैनम क्लेदेन त्या पण सोशियती मारुता गीता बी सांगते ना. ऐशे बोलता गोरक्षक परी कदा न सोडी शोक आहा आहा मीनानाथ ऐशे म्हणून आक्रम दे. ऐशी या आग्रहाचा अर्थ ते पाहुनी गोरक्षनाथ मग संजीवनी मंत्राप्रत स्मरण करिता पै झाला. करी कवळी भस्मची मुठी संजीवनी मंत्र जपे उठी त्वचे प्रती सोडिता झाला मुष्टी. ती त्वचा वाळ घातली त्याच्यात मीनानाथ उठला. उठताची मीनानाथ मच्छिंद्राचे गळा पडत मच्छिंद्र पाहून हृदयातून परम मोहे धरीत असे. चुंबन घेऊन म्हणे बाळा कोठे गेला होतास खेळा. मज टाकून विनय स्थळा गमन केले होते की ऐशे म्हणून जैशी तशी तोही असत पावला दिवस. दुसरे दिनी मीनानाथास घेऊन ते चालले मार्गी चालता त्रिवर गजान गोरक्ष करिता झाला बोलणे. हे महाराजा मच्छिंद्र वर्णन चित्त द्यावे मग बोला. मी काय सांगतोय ते ऐक. तुमचा प्रताप पाहता उनी निर्जीव जीववाल वाटे मनी ऐशी असून सुता लागून रुदन केले हे काय. म्हणजे गोरक्षनाथ विचारतायत की तुमच्यात तेवढी ताकद आहे का तुम्ही पुन्हा त्याला जिवंत करू शकता. जर तुमचा शिष्य गोरक्षनाथ मीनानाथाला जर पुन्हा जिवंत करतोय तर गुरुला तुमच्याकडूनच मला हे प्राप्त आहे ना. मग तुम्ही रडलात तो मेला म्हणून मीनानाथ मेला म्हणून तुम्ही जिवंत करू शकत होते. तुमच्या रडण्याचं कारण काय. तरी हे रुदन करावया कारण काय होते बोला वचन. ऐशे मीनानाथ सहस्रावतीनं संजीवनीने निर्माण. तुमचे तेवढं सामर्थ्य काय असे हजारो मीनानाथ तुम्ही तयार करा नाही का. तरी आश्चर्य वाटे म्हणी स्वामी पडले शोक रुदनी की चिंता हर चिंता म्हणी तो चिंते माझी पडला. जो मनी चिंता हारतो तोच मनी जर चिंतेत पडला तर कसं. ऐशा ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणे तुवा मारिले किमर्थ येरो म्हणे मोह भावार्थ तो पाहावया तुमचा. मच्छिंद्रनाथांनी विचारलं गोरक्षनाथ तू का मारलंस मीनानाथाला. म्हणजे मला तुमचा किती मोह अजून शिल्लक आहे तो पाहायचा. तुम्ही वैराग्यशील म्हणविता तरी माया लंगुनी व्हावे परता आशा मनीषा तृष्णा ममता लिप्त नसावी शरीरात. आयशा परीक्षा भावनेशी मी मारली मीनानाथाशी.
परिप्राज्ञिक तुम्ही सर्वज्ञ राशी रुदन कासया केले हो. तुम्ही काय हाडलात पण. येरू म्हणे वाचा ऐक, तू शिष्य माझी अससी एक, तरी म्याही परीक्षेचे कौतुक तुझे बाळा पाहिले आहे. मला तुझी परीक्षा पाहिजे. बारे आशा तृष्णा मनीषा कामना काम क्रोध मद मत्सर वासना हे मोहमांदुषी माया सदना नांदणूक करतात. तरी तुझे ठाई मायालेश आहे की नाही महापुरुष, हे पाहावया रुदनास आरंभिले म्या पाडसा. आम्ही अलक्ष रूपी पाहणे आणि विज्ञान ज्ञानाने विवरणे याच कौतुके जानपणे पाहिले म्या पाडसा. बारे शाश्वत अशाश्वत तूच कळले की नाही होतो या भ्रांतीत. शाश्वत काय नाही अशाश्वत काय तुला कळलंय की नाही याची मला भ्रांती होती आणि ती परीक्षा मला पाहायची होती म्हणून मी रडलो. जेणेकरून तू मला सांगावस की शाश्वत काय ना अशाश्वत काय. तयाची परीक्षा रुद्रानिमित्त तुझी घेतली पाडसा. आता बारे तुझे वयसपण समूळ आजी झाले हरण, पय तोयाचे निकारण हंस पुरुष निर्विशी. ऐशे बोलता गुरुनाथ गोरक्ष चरणी माता ठेवीत, म्हणे महाराजा तुम्ही सनात या ध्यासी पै केले. ऐशे बोलणी वागोत्तर पुन्हा गमती मार्गापर, मुक्काम मुक्कामी ज्ञान विचार गुरु शिष्य करताती. आसो या परी करिता गमन, पुढे कथा होईल वरतून, नर हरिवंशी धुंडी नंदन श्रोती अंते सांगेल. तरी पुढील अध्यायी कथाराशी पुण्य पर्वत पापनाशी, श्रोते स्वीकारो निमानशी अवधानिया बैसावे. तरी नर हरिवंशी धुंडी सुत तुमचा हे शरणागत, मालू नाम ठेविले सत्य तो कथा सांगेल तुम्हासी. स्वस्ति श्री भक्ती कथा सार समंत गोरक्ष काव्य किमी आगार, सदा परिषद भावी की चतुर द्वितीशंकिताम अध्याय गुडहा. श्री कृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय. या अध्यायाची फलश्रुती पठन पद्धती पहिल्या अध्यायाप्रमाणे या अध्यायाच्या पठनानं विद्यासंपन्न मुलगा होईल व तो विद्वानांना मान्य होईल. देव जय